स्मार्ट अहमदनगर न्यूज। बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवली जात आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती निवडणूक लढवली जात आहे। सुरुवातीला महाविकास आघाडीबरोबर चर्चा होती, पण दुर्दैवानं महाविकास आघाडीचे जे प्रस्थापित नेते आणि प्रस्थापित पक्ष आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडी हा विस्थापितांचा पक्ष आहे, त्यामुळं मुळातच त्यांना सोबत घेण्याची त्यांची बिलकुल मानसिकता नाही, इच्छा नाही, आणि म्हणून शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला नादी लावलं। 2 जागा देऊ केल्या, त्यातल्या पडणाऱ्या जागा होत्या, पण प्रेसला सांगताना मात्र ते 5 जागा 6 जागा सांगत। मुळातच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं जे काही गेल्या 45 वर्षापासूनचं राजकारण आहे, हे राजकारण विस्थापितांना एकत्रित करून सत्तेमध्ये पाठवणारं राजकारण। किमान ज्या मतदारांनी प्रस्थापितांना आतापर्यंत मतदान केलेलं आहे त्या मतदारांचा त्यांनी कधीही विचार केलेला नाही, आणि म्हणून 2019च्या निमित्तानं अनेक जातीच्या लोकांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लोकसभेला असेल, विधानसभेला असेल प्रतिनिधित्व दिलं, आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सोशल इंजिनिअरिंग केलं। यावेळेस देखील 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करत। खरं म्हणजे मुसलमानांची मतं 15% आहे, मुसलमानांची 15% मतं यांना चालतात, परंतु महाविकास आघाडीला त्यांना उमेदवार देता येत म्हणजे जाणीवपूर्वक द्यायचा नाही। बौद्धांची मतं चालणार, पण बौद्धांचा एकही उमेदवार त्यांच्याकडे नाही। तसंच या छोट्या छोट्या जातीचा आहे, म्हणून या निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्रभर सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग झाला। नगर जिल्ह्यामध्ये 2 जागा, एक शिर्डीची अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, तिथं बौद्ध समाजाच्या उत्कर्ष रुपवते यांना उमेदवारी दिली, आणि दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आहे ती सुरुवातीपासून बाळासाहेब 2 महिन्यापासून सांगत होते की ती जागा आम्हाला ओबीसी प्रवर्गाला द्यायची आहे, आणि आज 25 तारीख शेवटचा दिवस होता। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचे नेते, ओबीसी चळवळीत काम करणारे सनदी अधिकारी जे निवृत्त झाले आहेत, दिलीप खेडकर यांना आज पक्षाचा अधिकृत EB फॉर्म देऊन त्यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यांनी नामनिर्देशन पत्र भरलेलं आहे, म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर जिल्ह्याचे जे अधिकृत उमेदवार आहेत ते दिलीपजी खेडकर आहे। त्यामुळं आदरणीय बाळासाहेबांचे आदेश पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, पक्षाचा प्रोटोकॉल पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। ते आम्ही नेहमी भाषणांना सांगत असतो की बाळासाहेबांनी दगड द्यायचा, सिंदूर लावायचा, त्याला देव म्हणून पूजा करायची तयारी कार्यकर्त्यांची असते, आणि त्याच पद्धतीनं इथं ओबीसी समूहातले ओबीसीत काम करणारे दिलीप खेडकर अत्यंत अभ्यासू माणूस की ज्यांनी प्रशासनामध्ये दांडगा अभ्यास आहे, त्यांना बाळासाहेबांच्या सहीचा EB फॉर्म आहे, बाळासाहेबांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते म्हणून ताकदीनं ही निवडणूक पुढे घेऊन जाऊ। इथलं ओबीसी असेल, वंचित असेल, मुस्लिम असेल, सर्व समूह जो आहे विस्थापित त्यांना एकत्रित करून या भागाची जी निवडणूक आहे, 2 जण धनशक्तीवाले आहेत आणि आमच्याकडे जनशक्ती आहे, निश्चितच या दक्षिण मतदारसंघाचा जो निकाल आहे तो धक्कादायक येणार आहे, कारण आता ओबीसी जागृत झालेला आहे, आणि आम्हाला खात्री आहे की इथं दिलीप खेडकर हे प्रचंड मोठ्या मताधिक्याने दोन्हीही प्रस्थापितांचा पराभव करून विजयी होईल।